हॅलो गाईज, आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी ही शक्यतो केलीच जाते. तर अशी ही पुरणपोळी आज मी माझ्या सिरीज किचनला तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, आज आपण मऊसूद पुरणपोळी कशी तयार करायची ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी आपण ही जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती आपण ही रात्रभर भिजवून ठेवलेली आहे. तर हे असं का करावं, तर लवकर शिजावी म्हणून. आपण जर ही चण्याची डाळ भिजवून ठेवली ना रात्रभर, तर ती हे बघा भरपूर मऊ होते. हे बघा, मी असं केलं तर ती लगेच तुटते आहे. त्यामुळे हे पुरण खूप मऊसूद होईल आणि त्यामुळे तुमची पुरणपोळीसुद्धा मऊसूद होणार. आता मी ही डाळ आपल्या ह्या कुकरमध्ये टाकून आता ती शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी यात पुरेसं पाणी टाकून दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही यात अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता. हे बघा, आता मी भरपूरसं पाणी यात ॲड केलेलं आहे आणि ही डाळ मऊ झाल्या कारणामुळे ती लवकरच शिजणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे पाणीसुद्धा उरणार आहे. त्यामुळे आपण कटाची आमटी आरामात तयार करू शकतो. आता आपल्याला ही डाळ बाहेर येऊ नये, डाळीचं पाणी जास्त बाहेर पडू नये कुकरमधून, तर त्यासाठी आपण तेलाचे 2-3 थेंब टाकावे. त्यामुळे काय होतं फ्रेंड्स, ही डाळ शिट्टीतून बाहेर येत नाही. आता फ्रेंड्स, आपण कुकरचं झाकण लावून आपण हा कुकर डाळ शिजवायला कमी आचेवर हा कुकर आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. आता हा कुकर 10 ते 15 मिनिटं कमी आचेवर ठेवून ती डाळ शिजवून घेऊया. सो गाईज, आता मी कुकर ओपन केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली चण्याची डाळ शिजवून रेडी झालेली आहे. खूप मऊसूद अशी ती चण्याची डाळ शिजलेली आहे. आता आपण पुरण करण्यासाठी यामध्ये प्रथम 1 वाटी, ही एवढी वाटी गूळ मी मिक्स करत आहे आणि तेवढीच वाटी मी साखर सुद्धा टाकत आहे. तर हे 2 वाट्या माझी चण्याची डाळ होती आणि तेवढंच मी मिक्स करून गूळ आणि साखर घेतलेली आहे. गाईज, तुम्हाला जर फक्त गुळाची पुरणपोळी करायची असेल तर साखरेऐवजी तुम्ही गूळ यूज करा. आणि जर तुम्हाला फक्त साखरेची पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरच यूज करा. 2 वाटी साखर ॲड करा तुम्ही. आता आपण ही डाळ पुरण तयार करण्यासाठी गॅसवर ठेवू. आता आपण हे पुरण असं हलवून घेऊया. आणि गाईज, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ आणि साखर कमी जास्त करू शकता. आता हे पुरण तयार करण्याला 10 ते 15 मिनिटं वेळ लागतो आणि हे सतत हलवत राहावं लागते. खाली लागू नये म्हणून हे सतत हलवत राहा. तर मैत्रिणींनो, आपण आपला पुरणपोळीसाठी कणिक भिजवून ठेवायची आहे. आता मी एकीकडे पुरण शिजवायला ठेवलेलं आहे. आता ही मी गव्हाची कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर फक्त मैदा सुद्धा भिजवू शकता. आता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात अगदी थोडासा मैदा ॲड केलेला आहे. त्यामुळे माझ्या मुलांना थोडंसं मैद्याचं टेक्स्चर खूप आवडतं पुरणपोळीवर, त्यामुळे मी मैदा ॲड केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी हे चिमूटभर थोडंसं मीठ ॲड करते आहे आणि थोडीशी ही हळद. आणि थोडंसं हे
तेल 2 चमचे तेल मी ऍड करते. प्रथम हे सर्व आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं. पाणी टाकून आपण कणिक व्यवस्थित मळून घ्यायची. अशा प्रकारे आता मी ही मऊसूद अशी कणिक मळून ठेवलेली आहे. त्यावर आता मी हे थोडंसं तेल लावून ठेवते. आता ही कणिक मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी पुरणाची तयारी करत आहे. तर मैत्रिणींनो, आता आपलं हे पुरण घट्ट झालेलं आहे. ज्या वेळेस तुम्हाला ते हलवण्यासाठी जड होत असेल त्याच वेळेस तुम्हाला समजेल की हे पुरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मला पण ते हलवायला जड लागत आहे. जेव्हा आपला कालता असा ठेवला आणि तो कोणत्याही साईडला पडत नसेल तर तेव्हा समजणे की आपलं पुरण झालेलं आहे. तर आता मी हे गॅस बंद करत आहे आणि यामध्ये मी जायफळ मी करून ठेवलेला आहे बारीक. तर जायफळचा मी 1 चमचा मी ऍड करत आहे यात आणि वेलची पावडरचे 2 चमचे. जायफळ आणि वेलची पूड टाकल्याने पुरणाची चव खूपच सुंदर लागते. खूप टेस्टी लागतं पुरण. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता माझ्याकडे हे पुरण यंत्र आहे, तर मी या पुरण यंत्रातूनच पुरण करेन. जर तुमच्याकडे जाळी असेल किंवा चाळणी असेल त्यातून तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, बघा आपली कणिक ही व्यवस्थित मऊसूद तयार झालेली आहे. अर्धा तास झाले मी तिला भिजवून साईडला ठेवलं होतं. तोपर्यंत मी पुरण तयार केलं आणि आपलं पुरणही बघा मैत्रिणींनो व्यवस्थित असं झालेलं आहे. घट्ट पण जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, व्यवस्थित तिचा असा गोळा तयार होतोय पुरणाचा. तर मैत्रिणींनो, आता मी ही पुरणपोळी तयार करायला सुरुवात करते. असा कणकेचा गोळा आपल्या हातावर घेऊन पिठामध्ये बुडवायचा आणि त्याची पारी तयार करायची. तर ती पारी अशी करा बघा, वाटीसारखी. साईडला तुम्हाला दाबायचंय अंगठ्याने आणि साईडच्या कडा तुमच्या बारीक व्हायला हव्या, पतल्या व्हायला हव्या आणि मध्यभागी जाडसर. त्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, पुरणपोळी ही फुटत नाही. हे बघा मैत्रिणींनो, अशी वाटी तयार करायची आहे. तर ही वाटी तयार झालेली आहे. आता ह्या वाटीमध्ये आपल्याला तुम्हाला पाहिजे तेवढे पुरण, मॅक्झिमम जास्तीत जास्त पुरण घ्यायचंय, म्हणजे पुरणपोळी ही पुरणपोळी खाल्ल्यासारखी वाटायला हवी. तर हे बघा मैत्रिणींनो, मी एवढा गोळा हा घेतलेला आहे पुरणाचा, तो या वाटीमध्ये ठेवला. आता थोडा प्रेस करायचा मैत्रिणींनो. असं प्रेस केल्यावर मग या कडा वरती येतात. मग हे थोडं असं प्रेस करायचं मध्यभागी, जवळ करून हे याचं तोंड बंद करावं आणि एक्स्ट्रा असलेली ही कणी काढून टाकावी आणि त्याचं तोंड पूर्णपणे पॅक करून टाकावं आणि थोडं हळूवार हाताने प्रेस करावं. त्यानंतर सगळीकडे पुरण जावं म्हणून त्याला हळूहळू हळू दाबून सपाट करावं तो उंडा आणि नंतर दोघं साईडनी गव्हाचं पीठ लावून हलक्या हातांनी पुरणपोळी लाटायला सुरुवात करा. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यूज करू शकता.
आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी गव्हाचंच पीठ यूज करत आहे. तुम्हाला जेवढी पुरणपोळी लाटता येईल व्यवस्थित न फुटता, थोडंफार फुटली तर चालते, पुरणपोळी फुटणारच, गव्हाच्या पिठाची थोडंफार फुटते. तुम्हाला जेवढं मोठी करता येईल ना तेवढी पुरणपोळी तुम्ही मोठी करा, जेणेकरून पुरण सगळीकडे पसरलं जाईल. आता मी पोळपाट हलवून पुरणपोळी लाटते, फुटू नये म्हणून. झाली माझी पुरणपोळी लाटून. आता मी हळूच उचलून ती तव्यावर भाजायला टाकली. आता गॅस मोठा करावा हे वरती, त्यामुळे उलटवावी पुरणपोळी आणि त्याच्यावर तूप स्प्रेड करावं. तुपामुळे पुरणपोळी खूप चविष्ट लागते, त्यामुळे तूप हे आवर्जून टाकावं आणि भाजावी पुरणपोळी. थोडा गॅस मोठाच राहू द्या. बघा टम्म अशी पोळी फुगली आहे आणि अशाच पुरणपोळ्या अजून मला करायच्या आहेत. पुरणपोळीचे कडा ह्या सुद्धा व्यवस्थित भाजायच्या, जेणेकरून पुरणपोळी कच्ची राहणार नाही. कधी कधी काय होतं ना, फक्त मध्यभागच भाजला जातो, तर हळुवारपणे तुम्ही हे असं करावं, त्यामुळे कडासुद्धा पुरणपोळीच्या भाजल्या जातात. हे बघा आपली पुरणपोळी छान भाजून रेडी झालेली आहे. तर गाईज, अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी रेडी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या सेरीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारच्या अजून तुम्हाला काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा.